बघा, एका शेतातील गवत काही गायींना 24 दिवस पुरेल इतके आहे. जर 5 गायी जास्त झाल्या तर शेतातील गवत 6 दिवसा अगोदर संपते. तर सुरुवातीला शेतात असलेल्या गायी किती, असा संकीर्ण प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? सुरुवातीला शेतात असलेल्या गायी किती बाबा, हा मुख्य प्रश्न आहे. मग आता सुरुवातीला शेतात असलेल्या गायी, गोष्टी लक्षात, सुरुवातीला शेतात गायी, आम्ही उदाहरणार्थ यक्ष समजायच्या. सुरुवातीला शेतात असलेल्या ज्या काही गायी आहेत त्यांना शेतातील गवत 24 दिवस पुरल इतकं असं गणित म्हणते. मग एकूण गवत किती, हा प्रश्न. शेतातील गवत किती दिवस पुरल? हो, 24 दिवस पुरल. मग 24 सोबत फक्त ह्या ज्या गायी आम्ही यक्ष समजल्या, हे चलपद यक्ष गुणीला घ्या. मग समीकरण स्वरूप हे ते गवत आम्हाला उपलब्ध होते. एकूण सुरुवातीला असलेल्या गायींना पुरत असलेलं हे गवत समीकरण स्वरूप आम्हाला प्राप्त होते. आता गणितानं केलेले फेरबदल किंवा सांगितलेल्या काही टर्म कंडिशन काय बाबा, तर समजा जर का 5 गायी जास्त वाढवल्या किंवा वाढल्या असत्या तर शेतातलं गवत 6 दिवसा अगोदरच संपलं असतं. मग नवीन गायी, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. नवीन गायी किती बाबा? तर लेकरांनो, नवीन गायी जुन्या गायी येतात सुरुवातीच्या यक्ष. आता त्याच्यामध्ये 5 गायी वाढवायच्या, म्हणजे नवीन गायीचं समीकरण कोणतं, तर x + 5. जर का 5 गायी वाढवल्या तर शेतातील गवत 6 दिवसा अगोदरच संपलं असतं. म्हणजे किती दिवस गवत पुरलं असतं? गवत किती दिवस पुरलं असतं? गवत किती दिवस पुरलं असतं? किती दिवस? तर पूर्वीच्या 24 दिवसामधून 6 दिवस वजा करा. जर 5 गायी वाढवल्या असत्या तर गवत 18 दिवस पुरलं असतं. मग आता काय नाही, याची समीकरण स्वरूप मांडणे. एकूण उपलब्ध असलेलं गवत, लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या, एकूण उपलब्ध असलेलं गवत आहे समीकरण स्वरूप 24x. गोष्टी लक्षात घ्या. ओके, आता पुढं बराबर. आता नवीन 5 गायी वाढल्यामुळं गवत किती दिवस पुरत आहे? 18 दिवस पुरत आहे. लेकरांनो लक्ष द्या, गायी 5 वाढल्यामुळं मग नवीन वाढीव गायींचे समीकरण स्वरूप संख्या इथं गुणीला स्वरूप. ह्या गायी आणि हे दिवस 24 यांचा आम्ही गुणाकार केला होता. इथं सुद्धा हे दिवस आणि ह्या नवीन गायी यांचा गुणाकार, म्हणजे ह्या 2 राशी चाऱ्यांचं निर्देशन करतात. ॲज इक्वल आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. दीज 2 इक्वेशन आर इक्वल, वी से इन इंग्लिश इन दिस टाईप. म्हणजे ह्या 2 राशी, हे 2 पदं, हे 2 समीकरणं, ह्या 2 डावी आणि उजव्या बाजूकडल्या ह्या बाबी पक्ष सारख्या आहेत. ओके, मग याची फक्त सोडवण करा. 24x 18 कंसातील पदाला गुणीला 18 गुणीला x 18x, 18 आणि 5चा गुणाकार 18 × 95. या 24x येताना 18x वजा स्वरूपात इकडं फक्त 90 राहू द्या. आता ही जर वजाबाकी केली लेकरांनो तर 6x समोर 90, एक्सला एकटं करा. 90कडं जाताना 6 भागीला का मांडावे लागतात मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो, याच्यासाठी की तुमच्याही हे स्मरणामध्ये नित्य राहावं. यक्ष बराबर हे भागीला का मांडायचे एवढं सांगतो पुन्हा एकदा. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावे लागते. मग हा भाग जातो सर 15नं. हे यक्ष म्हणजे 15. हे यक्ष काय हो? सुरुवातीला शेतात गाई किती यासाठी वापरलेलं चलपद. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? सुरुवातीला शेतातील गाई, सुरुवातीला शेतातील गाई किती, हा जो प्रश्न मुख्याचा किती बाबा, हा जो प्रश्न, त्याचं उत्तर 15 गाई. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये
विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.